Hello everyone and welcome back. Let's practice daily use English sentences. So, let's get started with our first sentence. And our first sentence is तू कधी अभ्यास करतोस? हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार? When do you study? When do you study? Next sentence. हे खरे असू शकत नाही. This cannot be true. This cannot be true. Next. पैसाच सर्वस्व नाही. How we can say this sentence in English? Money is not everything. Money is not everything. Next sentence. मी तुझ्यासोबत खूप आनंदी आहे. I am very happy with you. I am very happy with you. तो गरीब आहे पण आनंदी आहे. He is poor but happy. He is poor but happy. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो नास्तिक आहे. नास्तिक म्हणजे काय? ज्याचा देवावरती विश्वास नसतो त्याला आपण काय बोलतो? नास्तिक. तो नास्तिक आहे. ही इज ॲन एथियस्ट. ही इज ॲन एथियस्ट. एथियस्ट मीन्स नास्तिक. नाव नेक्स्ट सेंटेन्स. तुला आईस्क्रीम आवडते का? डू यू लाईक आईस्क्रीम? डू यू लाईक आईस्क्रीम? नेक्स्ट. तुझी आईस्क्रीम लवकर संपव. फिनिश युअर आईस्क्रीम क्विकली. फिनिश युअर आईस्क्रीम क्विकली. मग मी तुला आणखीन देईन. देन आय विल गिव्ह यू मोर. देन आय विल गिव्ह यू मोर. नेहा भाजी कापत आहे. नेहा इज कटिंग व्हेजिटेबल्स. नेहा इज कटिंग व्हेजिटेबल्स. नेक्स्ट सेंटेन्स. मी भाजी धुत आहे. आय एम वॉशिंग व्हेजिटेबल्स. आय एम वॉशिंग व्हेजिटेबल्स. माझा वॉर्डरोब कपड्यांनी भरलेला आहे. माय वॉर्डरोब इज फुल ऑफ क्लोथ्स. माय वॉर्डरोब इज फुल ऑफ क्लोथ्स. नेक्स्ट सेंटेन्स. हा कप कोणी फोडला? Who broke this cup? Who broke this cup? तुम्ही स्वयंपाकघरात काय करत आहात? What are you doing in the kitchen? What are you doing in the kitchen? तुम्ही ऐकलं का? Did you hear? Did you hear? तुम्ही त्याला पटवून द्याल का? Will you convince him? Will you convince him? हे कसे घडले? How did it happen? How did it happen? अन्न थंड होत आहे. Food is getting cold. Food is getting cold. पाणी उष्टे आहे. How we can say this sentence in English? The water is sipped. The water is sipped. Next sentence. तो पाणी पीत आहे. He is having water. He is having water. इतके दिवस कुठे होतास? एखाद्याने आपल्याला खूप दिवसातून फोन केला किंवा एखादी व्यक्ती आपल्याला खूप दिवसांनी भेटली तर आपण सहज बोलतो इतके दिवस कुठे होतास? तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलणार? Where were you so long? Where were you so long? नेक्स्ट. मला पिझ्झा खायचा आहे. I want to eat pizza. I want to eat pizza. मी जेवणापूर्वी माझे काम पूर्ण केले. I completed my work before dinner. I completed my work before dinner. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केला. I trusted you and you betrayed me. I trusted you and you betrayed me.